तर पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली। यात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग रचनेत मोठे बदल केलेले नाहीत, उपनगरात मात्र मोठे फेरबदल केलेत। या प्रभाग रचनेचा भाजप आणि शिंदे सेनेला फायदा होणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याचं वर्चस्व असलेल्या प्रभागात बदल केलेत, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। कारवा, त्यानंतर पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर या मध्यवर्ती भागातल्या विधानसभा मतदारसंघात प्रभागांची संख्या कमी होणार नाही याची काळजी घेतली। दुसरीकडे उपनगरातील प्रभाग मोठे केल्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे। त्याचाच फटका अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे। भाजपला अनुकूल वाटते फटका राष्ट्रवादीला बसेल असं काही लोकांचं मत आहे। म्हणूनच मी म्हटलं की भाजपने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। जास्तीत जास्त नगरसेवक महायुतीचे कसे येतील याचा विचार केला पाहिजे। प्रभाग रचनेला त्या सीमा ज्या आहेत, हद्दी ज्या ठरवलेल्या आहेत ते पाहून प्रभाग रचनेला 100% हरकती आमचे काही कार्यकर्ते घेणार आहेत। आम्ही करणार आहोत अजितदादांशी चर्चा, असं एकूण दिसतंय। भाजपने नजीकच्या निवडणुका पाहूनच त्यांनी त्या रचना केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।